नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर आज आपण असा एक नाश्त्याचा प्रकार करणार आहोत, जो पदार्थ आपण मसूर डाळीपासून बनवणार आहोत. फक्त पोहे आणि मसूर डाळ वापरून अगदी क्रिस्पी असा डोसा बनवणार आहोत. तर असा हा क्रिस्पी पदार्थाला एक लाईक तर नक्की करा. आणि हा डोसा कसा बनवायचा, फक्त पोहे आणि मसूर डाळ वापरून अगदी पौष्टिक असा हा नाश्ता बनणार आहे. चला तर अशा ह्या क्रिस्पी डोशाला सुरुवात करूयात. आणि त्या अगोदर कोल्हापुरी तडका चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता, मी फुल्ल 1 वाटी इथं मसूर डाळ घेतलेली आहे. मसूर डाळ सर्वप्रथम स्वच्छ काय करायची, निवडून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि स्वच्छ ही डाळ आपण काय करायची आहे, धुवून घ्यायची आहे. कारण आपल्याला ही डाळ काय करायची आहे, भिजत घालायची आहे. त्यासाठी आपण काय करायचं, ही स्वच्छ पाण्याने एका बाउलमध्ये ही डाळ काढून घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. तर ही डाळ मी रात्रभर भिजायला ठेवली होती. तुम्ही फक्त तुमच्याकडे जर वेळ नसेल तर फक्त 1 तिथं 2 तास पण आपण इथे ही डाळ भिजवून घेऊ शकतो. कारण 1-2 तासामध्ये पण ही डाळ छान भिजून होते. चला तर रात्रभर मी ही डाळ भिजत घातली होती. तर सकाळी आपण ही डाळ बघू शकतो छान अशी फुलली गेलेली आहे. आता काय करायचं, मी फुल्ल 1 वाटी तर पोहे घेतलेले आहेत. जेवढी डाळ घेतलेली आहे तेवढंच पोहे घ्यायचं. आता त्यानंतर हे पोहे पण काय केलेले आहेत, मी एका बाउलमध्ये काढून घेऊन स्वच्छ पाण्याने आपण हे पोहे धुवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपण जसं पोहे आपण कांदे पोहेसाठी जसं भिजवतो त्या पद्धतीनेच आपण हे पोहे पण भिजवून घ्यायचे आहेत. आता इथं पोहे आपण भिजवून घेतलेले आहेत. आता त्यानंतर काय करायचं, हे पोहे जे आहेत ते पोहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये, म्हणजे आता हे मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे. या भांड्यामध्ये हे पोहे सगळे काढून घ्यायचं. आता पोहे काढून घेतले. त्यानंतर जेवढे आपण पोहे घेतले होते तेवढीच मसूर डाळ व्हायला हवी. कारण दोन्हीचं प्रमाण जर एक झालं ना, तर हा जो डोसा बनणार आहे तो अगदीच चविष्ट असा बनणार आहे. चला आता त्यानंतर पोहे काढून घेतलेले आहेत. आता ही भिजवलेली जी डाळ आहे, जी मसूर डाळ आहे, ती देखील या पोह्यामध्येच टाकायची आहे. आता तुम्हाला जर डोसा क्रिस्पी हवा असेल तर हे जी डाळ भिजवत असता तेव्हाच थोडंसं अगदी मूठभर आपण यामध्ये तांदूळ टाकले तर अगदी चविष्ट आणि कुरकुरीत असा हा डोसा बनून तयार होतो. तर त्यानंतर आपण यामध्ये काय केलेलं आहे, हे सगळी डाळ या बाउलमधून या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सगळी डाळ काढून घ्यायची आहे. आता त्यानंतर यामध्ये आपण दही टाकणार आहोत. तर दही मी कितपत टाकलेलं आहे, अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त दही आपण वापरायचं आहे. थोडंसं आंबट असलं तरी उत्तमच आहे, कारण आंबटपणाचं थोडासा डोशाला असेल तर डोसा अगदी चविष्ट असा लागतो. तर सगळं मी बॅटर काय केलेलं आहे, एकजीव करून घेतलेलं आहे. म्हणजे हे जे डाळ आणि आपण पोहे घातले होते, दही घातलं होतं, ते सगळं मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं. होतं होईल थोडं एकदम बारीक फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचं. आता इथं बघू शकता, ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. मी फक्त 1 ग्लास इथं पाणी टाकलं होतं आणि त्यानंतर हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. म्हणजे भिजवलेले पोहे, डाळ आणि आपण दही टाकलेलं होतं, त्यामध्ये फक्त 1 ग्लास पाणी वापरायचं आहे आणि त्यानंतर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं काही पाणी उरलं होतं ते देखील टाकलेलं आहे. आणि त्यानंतर मी हे असंच 10 ते 15 मिनटं मी असंच झाकून ठेवलं होतं. 10 ते 15 मिनटानंतर बॅटर छान असं फुललं गेलेलं असतं, म्हणजे तुम्ही बघू शकता. यानंतर मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि पाव चमचा फक्त आपल्याला यामध्ये सोडा टाकायचा आहे. नाही टाकलं तर काही हरकत नाही, पण मी फक्त थोडासा 1 पाव चमचा, म्हणजे अगदी पाव चमच्याला पण किंचितसा काय टाकलेला आहे, सोडा टाकलेला आहे. त्यानंतर अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी. जास्त इथं पाण्याचा वापर करायचा नाही. अगदी या पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालेलं पाहिजे. चला तर आता त्यानंतर आपण डोसे बनवायला घेऊया. तर मी थोडंसं अगदी छोटं कापड घेतलेलं आहे. त्या कापडाला थोडंसं तेल लावून तसाच तेलाचा हात तो काय करायचा, तव्यावरती पुसून घ्यायचा. आणि त्यानंतर हे बॅटर थोडं थोडं काय करायचं, चमचाभर यामध्ये सोडायचं आणि जसं आपण डोसा बनवतो त्या पद्धतीनेच पूर्ण छान असं फिरवून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण असं डोसा हा बनवून घ्यायचा आहे. तर बघू शकता मस्त असा हा डोसा बनवून तयार झालेला आहे. इथं बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. त्यानंतर काय करायचं, थोडंसं तेल तूप काही वापरणार असाल तर ते देखील टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि अगदी लो टू मीडियमवरती गॅस ठेवायचा आणि हा डोसा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे.
तर आपण झाकण उघडून बघितल्यानंतर तर तुम्ही बघू शकता अजिबात हा डोसा कुठेही तव्याला वगैरे चिकटलेला नाही. अगदी मस्त असा डोसा हा बनवून तयार झालेला आहे, म्हणजे छान असा उठला गेलेला आहे. तर बघू शकता मस्त आणि क्रिस्पी असा हा डोसा बनवून तयार झालेला आहे, पाहू शकता. चला आता यामध्ये तुम्हाला कुरकुरीतपणासाठी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की यामध्ये थोडेसे तांदूळ टाकले तर अगदी चविष्ट असा हा डोसा बनवून तयार होतं. तर तांदूळ देखील यामध्ये थोडेसे वापरले तर काही हरकत नाही किंवा तांदळाचं पीठ देखील वापरू शकतो. चला तर मसूर डाळ छान अशी भिजली गेली, की मसूर डाळ तुम्ही आदल्या दिवशी जरी भिजवून घेतला तरी देखील चालू शकतं किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 तास आपण ही डाळ भिजवून घेतली तरी देखील चालू शकतं. डाळ आणि जे पोहे आहेत ते पोहे छान भिजले गेले आणि त्यानंतरच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. दही व्यतिरिक्त तुम्ही थोडंसं ताक देखील यामध्ये वापरलात तरी देखील चालू शकतं आणि त्यानंतर असे हे डोसे तुम्ही बनवून घेऊ शकता. म्हणजे असं बॅटर तयार करून असे हे डोसे बनवून घेऊ शकता. तर बघू शकता अगदी सुंदर असे डोसे इथं बनवून तयार झालेले आहेत. त्या डोस्यामध्ये तुम्ही कांदा किंवा टोमॅटो, काही कोथिंबीर म्हणजे काही तुम्हाला हा मसालादार डोसा जर बनवायचा असेल तर ते देखील पदार्थ तुम्ही यामध्ये वापरून असा हा डोसा बनवून घेऊ शकता. चला तर अशा पद्धतीने आपण इथं हे सगळे डोसे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी क्रिस्पी आणि रंग देखील अगदी सुंदर आलेला आहे. यामध्ये आपण मसूर डाळ वापरलेली आहे, त्यामुळे हा डोसा अगदी पौष्टिक असा बनणार आहे. तर इथं मी खोबऱ्याची चटणी बनवली होती. या चटणीबरोबर तुम्ही सर्व्ह करू शकता. वरून थोडीशी शेंगदाण्याची चटणी भुरभुरा आणि त्यानंतर सर्व्ह करा. अगदी चविष्ट आणि एकदम क्रिस्पी असा हा डोसा बनवून तयार होतो. तर तुम्ही बघू शकता मस्त असं जाळी देखील सुटलेली आहे. यामध्ये तुम्ही दही वापरायचं आहे. दही जास्त प्रमाणात वापरायचं आहे. त्यामुळं काय होईल, याला एक छान टेस्ट देखील येईल, आंबटपणा येईल आणि पीठ भिजण्यासाठी पण देखील मदत होणार आहे. कारण जेवढं तुम्ही हे पोहे आणि डाळ छान भिजली गेलेली तरच हे डोसे मस्त आणि एकदम क्रिस्पी बनण्यासाठी मदत होतात. चला तर हे डोसे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि असा हा पौष्टिक नाश्ता म्हणजे मसूर डाळीपासून असा हा पौष्टिक डोसा जरूर बनवा आणि आपल्या कोल्हापुरी तडका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच वेगवेगळ्या ब्रेकफास्टचा आस्वाद घ्या.